यानंतर काही अजून पाहुणे येतील त्यांचं नक्कीच आपण पुढे स्वागत करतोय. मी आजच्या ह्या कार्यक्रमाची यापुढे सूत्र मी दीपलक्ष्मी मॅडमला यांना हँडओव्हर करतो. बोलतो दीपलक्ष्मी. नमस्कार. सगळ्यांनी शांत बसून घ्यायचं आहे. कोणाचा आवाज नको आहे. ओके. व्यासपीठावरील मान्यवर मंडळी, माझ्या चैतन्याचे पालक, माझ्या चैतन्याचे सर्व विद्यार्थी, या सर्वांचे मी 2025 आणि 26च्या वार्षिक स्नेहसंमेलनात स्वागत करते. सांगायला आनंद होतो की गेल्या जूनमध्ये म्हणजे 2025 मध्ये आपल्या शाळेला 41 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मला हेही सांगायला आनंद होतो की ह्या वर्षी सुद्धा काही पालक आपल्या चैतन्याचे माजी विद्यार्थी आहेत. ही असाच त्यांचा पाठिंबा नेहमी चैतन्याच्या पाठी असावा ही सदिच्छा ठेवते. आता आपण पूर्ण वर्षाची म्हणजे 2025 ते 26 मध्ये पूर्ण वर्षात आम्ही काय केलं याचा एक PPT आम्ही दाखवणार आहोत. पण त्याआधी मला नेहमी या मुलांमध्ये आम्ही सगळ्याजणी इतके वर्ष या चैतन्यामध्ये काम करतोय. आपण चैतन्यामध्ये नवीन नवीन मुलं येत राहतात. पण हे नक्की बोलावं असं वाटतं, जब भी मौका मिले बच्चों के साथ वक्त बिताया करो. जब भी मौका मिले बच्चों के साथ वक्त बिताया करो, क्योंकि उनके साथ खुद का बचपन भी लौट आता है. तर आम्ही ही प्रत्येक ॲक्टिव्हिटी करताना आमचं पण लहानपण आम्ही नेहमी एन्जॉय करतो आणि म्हणूनच ही 41 वर्ष आम्ही आनंदाने पुढे नेत आहोत. तर चालू करूया 2025 आणि 26ची वार्षिक सहल. आमच्या चैतन्याच्या 2 ब्रांचेस, एक काटाईची आणि एक डोंबोली वेलची. आमची शाळेची सुरुवात होते ती प्रार्थनेने. प्रार्थना नंतर एक्सरसाइज, मेडिटेशन असं करत करत आम्ही काय करतो, दिवसाची सुरुवात करतो. ओरल सुद्धा त्याच्यामध्ये चालू राहते. परत ह्या एक प्ले ग्रुपची मुलं मेडिटेशन अगदी ओंकारपासून आम्ही सगळं घेतो. नंतर चालू होतो आमचा स्टडी टाईम. क्राफ्ट असो, ड्रॉइंग असो, चार्टद्वारे, टीचिंग एड्सद्वारे आम्ही त्यांचं शिक्षण किंवा त्यांचा जो अभ्यास आहे तो सोपा करतो. त्यामुळे ते सगळं ते एन्जॉय करतात. क्राफ्ट ॲक्टिव्हिटी अगदी प्ले ग्रुपची ही छोटी मुलं आहेत, पण कागद फाडणे ह्याच्यामध्ये टिअरिंग द पेपर्स ही ॲक्टिव्हिटी पण त्यांना नेहमी मोटिवेट करते. नंतर असतो प्ले ग्रुपचा प्ले टाईम. त्याशिवाय त्यांना शाळा आवडणार कशी. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन गेम आम्ही जास्तीत जास्त वापरतो आणि त्यांना बसायची सवय लावतो. 21 जूनला आम्ही सुद्धा आमच्या शाळेमध्ये योगा डे सेलिब्रेट केला. मेडिटेशन, वेगवेगळी आसनं आम्ही योगा डेच्या द्वारे केलं. नंतर आली आषाढी एकादशी. वारकरी आमच्या शाळेत सुद्धा आले होते. प्ले ग्रुपपासून अगदी नर्सरी, ज्युनियर सिनियरची मुलं नटून थटून विठ्ठलाची पूजा करायला तयार होते. दिंडी काय असते हे सुद्धा त्यांना माहीत झालं. त्याची पूजा, विठ्ठलाची आरती, हे सगळे सण, हा सगळा आषाढी एकादशीचा सण आम्ही उत्साहात साजरा केला. नंतर आला फ्रेंडशिप डे. सगळ्यांना प्ले ग्रुपपासून जी सिनियर KG पर्यंत असतात ती मुलं हा फ्रेंडशिप डे चांगला व्यवस्थित अगदी मनापासून साजरा करतात. हे ती सगळी सिनियरची मुलं आहेत. त्यामुळे तेही माझ्याकडे नर्सरीपासून 3 वर्ष मुलं आहेत ही. त्यामुळे आणि सगळ्यांनी आणि ही प्ले ग्रुपची आहे. त्यामुळे सगळं व्यवस्थित मस्त एन्जॉय केलं त्यांनी फ्रेंडशिप डे. आणि त्याबरोबर आम्ही ग्रीन डे पण ठेवला होता. त्यामुळे ग्रीन डे ही
त्यांनी सेलिब्रेट केला. काटाईचे विद्यार्थी तर ग्रीन डेसाठी अगदी जंगलात जाऊन बसले होते. इंडिपेंडन्स डे झेंडा उंचा करत आम्ही 15 ऑगस्ट सेलिब्रेट केला. त्या दिवशी आम्ही पॅट्रिओटिक सॉन्ग कॉम्पिटिशन घेतली होती ऑनलाईन आणि ही त्याचीच काही दृश्य आहेत. नंतर सगळ्यात आवडता सण म्हणजे रक्षाबंधन. लहान मुलं म्हणजे बॉईज गिफ्ट आणतात आणि मुली राखी आणतात. त्यामुळे मस्त छान छान गिफ्ट्स मुलांना आणि मुलींना दोघांनाही मिळतात आणि त्यामुळे रक्षाबंधन छानपणे साजरं होतं. नंतर आला गोपाळकाला. कृष्णाची पूजा करून आम्ही दहीहंडी फोडली आणि सगळे गोपाळ म्हणजे कृष्ण आणि राधा सुद्धा आमच्या दिंडीला तिथे चैतन्यमध्ये हजर होतं. बेस्ट कृष्ण आणि बेस्ट राधाची कॉम्पिटिशन आम्ही इथे घेतो आणि त्यामुळे छान छान राधा आणि छान छान कृष्ण आम्हाला रोज त्यावेळी मस्त पाहायला मिळतात. नंतर आम्ही केला सेलिब्रेट टीचर्स डे. आमची सिनियरची मुलं टीचर्स म्हणतात आणि आम्हाला सुट्टी देतात. तर त्या दिवशी फक्त सिनियर मुलं नर्सरी ज्युनियर प्ले ग्रुप या सगळ्यांना अगदी प्रेयरपासून अगदी पुढे इंग्लिश असो मॅथ्स असो EVS असो सगळं शिकवतात. नंतर आले गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया करत आम्ही गणपतीची आरती केली आणि देवाला आव्हान केलं. नंतर आम्ही एक कॉम्पिटिशन ठेवली होती की बाप्पा विथ फोटो पाठवायचा मुलांचा, तर त्यांनी ते पाठवलं होतं. नंतर आली नवरात्री. दांडियाचा ताल धरत मुलांनी नवरात्रभर सेलिब्रेट केलं आणि त्याबरोबर आपला मराठी बोलणा सुद्धा आम्ही सेलिब्रेट केला. त्यामुळे ही सगळी दृश्य आहे ती आहेत गरबा व्यवस्थित आणि ही आहे बोलण्याची. त्यामुळे आम्ही तिथे बोलण्याची गाणी सुद्धा काढलेली होती. आपले मराठी सण उत्सव मुलांना कळावे यासाठी हा सगळा खटाटोप असतो. नंतर आला दसरा. सरस्वतीची पूजा करत पाटी पुस्तकं यांची पूजा करत आम्ही दसरा सेलिब्रेट केला. नंतर आली दिवाळी. एक्झाम झाल्यानंतर दिवाळी असते, दिवाळीचं सेलिब्रेशन असतं. त्यामुळे दिवाळी सेलिब्रेशन किंवा दिवाळी पार्टी आमच्याकडे जोरात असते. दिवे लावत आणि फटाक्यांची आतषबाजी करत आम्ही सगळ्यांनी दिवाळी पार्टी एन्जॉय केली. आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून दिवाळीची सुट्टी लागते. नंतर आला दिवाळीच्या सुट्टीनंतर चिल्ड्रन्स डे. लहान मुलांमध्ये रमावं आणि तिथेच एन्जॉय करावं असं आम्हाला नेहमी वाटतं आणि त्यांनी त्यांचा बालदिवस छान एन्जॉय केला आणि आम्हीही एन्जॉय केला. आम्ही व्हेजिटेबल्स डे, फ्रूट्स डे, फ्लॉवर्स डे सेलिब्रेट करतो. आमच्याकडे मार्केट भरलं होतं ठाकूरवाडीच्या ब्रँडमध्ये. तेच काही मुलं भाजीवाले झाले होते आणि घेणारे तुम्हाला दिसत आहेत आपलीच मुलं भाजी घेत आहेत. त्यांचं ऑब्झर्वेशन एवढं चांगलं होतं की प्ले ग्रुपची मुलं सुद्धा भाजी व्यवस्थित घेत आहेत. त्यांना आईच्या कडेवर नुसतं नसतं, त्यांनी भाजी कशी घ्यायची, पैसे कसे द्यायचं हे सुद्धा त्यांनी छान केलं होतं. मी फक्त फोटो काढायचं काम केलं आहे. फ्रूट अँड फ्लॉवर्स डे सुद्धा आम्ही सेलिब्रेट केला. वेगवेगळ्या फुलं त्यांचे आम्ही ड्रॉइंग्स काढले होते आणि त्याप्रमाणे त्या मुलांची माहिती देत, फ्रूटची माहिती देत आम्ही फ्रूट डे आणि फ्लॉवर्स डे सेलिब्रेट केला. नंतर आला सगळ्यात आवडता आणि पॅरेंट्सला कलात्मकता दाखवणारा दिवस म्हणजे फॅन्सी ड्रेस.
याच्यामध्ये खूप छान यावर्षी ॲक्टिव्हिटीज लाईक पार्ट्स भरपूर मुलांनी छान छान बनवले होते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे काही डॉक्टर्स तर भरपूर होते आणि पेशंट आम्ही बनवले होते. प्ले ग्रुपची मुलं सुद्धा फार हा एन्जॉय करतात फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. नंतर आम्ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन पूर्ण वर्षामध्ये ड्रॉइंग आम्ही घेत असतो. त्यामुळे नंतर अगदी एंडिंगला अगदी जानेवारी महिन्यात आम्ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन ठेवतो. आणि ही सगळी कलर आम्ही कोणताही हात न वापरता, त्यांना कोणतीही मदत न करता, त्यांना फक्त आधी 2 दिवस त्यांना सांगितलेलं असतं की हे चित्र येईल, त्याप्रमाणे ते स्वतः कलर करतात तिथेच. मग आम्ही केलं क्रिसमस डे. आमच्याकडे पण सांता आला होता, न्यू इयर पार्टी होती आणि आम्ही सुद्धा सांताला छान प्रेम दिलं आणि आम्ही पण केक सगळं जे ब्रेकफास्ट वगैरे जे असेल ते पण एन्जॉय केलं. मग स्पोर्ट्स डे. कोणाला कोणतं बक्षीस मिळणार किती आम्ही आधी 1 महिना आधी प्रॅक्टिस घेतो फर्स्ट आणि नंतर मग स्पोर्ट्स घेतो. मग कशी करायचं, कसं पळायचं हे सुद्धा त्यांना शिकवावं लागतं. त्यामुळे या जे सगळे विनर आहेत आता सगळ्या त्यांना बक्षिसं मिळणार आहेत, पण त्यावेळी सुद्धा त्यांना काहीतरी प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही ते असे फोटो काढतो की आम्ही जिंकलो ही भावना त्यांच्या मनात राहते आणि दुसऱ्यांना वाटतं अरे आपण काहीतरी करायला पाहिजे होतं. नंतर आला रिपब्लिक गणतंत्र दिवस, तो सुद्धा आम्ही साजरा केला. धन्यवाद. नक्कीच तुम्हाला ही सहल आवडली असेल. आम्ही जे उपक्रम केल्या, ॲक्टिव्हिटी केल्या माझ्या मुलांनी, माझ्या मुलांसाठी आणि माझ्या टीचर्ससाठी